मराठी येते त्यांना? सगळे घेणार आहे. नाही घ्यायचा. चहा घेणार ज्ञानेश्वर? नाही मला पण दे ना एक. मला पण. काय चिकन पफ आहे का तो? खातो तू? हा म्हणतो बघ, क्रिकेट खेळण्यासाठी कोचला तू जर नाही बोलला असता फुटबॉलवरच राहिला असतं. आज फुटबॉलची वर्ल्ड कप असते आपल्याला. दोन्ही भाई तुम्ही सांगा मी बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो? मला तर वाटतं मी बरोबर बोलतो. पण 6 आवडलेले 1 वर्ल्ड कप नाही जिंकले. अरे तुम्हाला आपल्या वॉगला हेड द्यायचंय का? गाईज इग्नोर करा यांना. गाईज मी विराट कोहलीचा फॅन आहे. ए चला आता टाइमपास नका करू, पटपट चला. ए जारचे दिले पैसे? फुकट आहे. आणि आपण बॉल घ्यायला पाहिजे. कसं आहे पाणी? नॉर्मल आहे का? खरंच का? चांगलं लागत आहे? ओके लागतंय म्हणजे असं काही जास्त नाही, पण तरी थोडं असं वेगळं वाटतंय. थोडं नॉर्मल कुंचित कुठं काय रे, नॉर्मलच. तर थोडंसं फरक तर वाटेलच ना आता, इकडचं पाणी तिकडचं पाणी. कुन्नूर आता हॉटेल भेटेल आज लवकर पाहावं लागेल, कारण की काल आमची कशी घेतली गेली पाहिलं ना तुम्ही, रात्रीपर्यंत काहींचे तर आवाज पण निघाले नाही. त्याच्यामुळं आज आम्हाला हॉटेल भेटेल पाहिजे आहे एकदम, आणि जेवण पण प्रॉपर करायचे आहे. आमचा पायलट तर झोपला आहे पाय इकडं. तर ड्रायव्हर कुलदीप भाऊ जागी, हे दोघं झोपले मग सगळे झोपले. असे लोक आपल्या लाईफमध्ये येतील जे आपल्याला दर्शनावर टोकत राहतील. आपल्याला यांच्याशी काही अडचण नको व्हायला, आपण पुढे जात जाईल. आपल्याला दर्शनाला आपल्याला शिकवतील, आपल्याला टोकतील. हे कधीच आपल्या गोष्टींना बरोबर बोलणार नाही, पण आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला अजून चुकीची कामं करायची. आम्ही आता हॉटेल शोधतोय. जागेवर मॅपमुळे चुकलोय आम्ही. इकडं तिकडं फिरावं लागलंय जरा. गाडी परत रिटर्न घेऊन चाललोय आता हायवेकडे. हायवेलाच बघूया एखादं हॉटेल. एवढं नको दाखवलं ते मध्ये हॉटेल बुक नाही करतात. अरे भाई रिअल एक्सपिरियन्स. बुकिंग नाही करत, काय नाही करत, निघता पुढे फोन घेऊन. ठीक आहे बाकीच्यांचा ठीक आहे, पण एक IIT ला आहे कसं रिअल एक्सपिरियन्स पाहिजे. काय सांगितलं रे त्यांनी? कुठे कम्युनिकेशनचा खूपच प्रॉब्लेम येतोय. कळालं नाही आम्हाला काही. तुझे बोलला लॉज 4 बॉयज सेंड लास्ट वन. तुलाच जावं लागेल भाई. चल रे आपण नाही बसव, आपण जाऊ. चल. अरे नाही रे बाबा, 1-2 गाड्या आल्या ना प्रॉब्लेम होऊन जातो. अरे कुलदीप प्रॉब्लेम होऊन जातो. काही नाही काय. हा शो दाखवायचा का त्या हॉटेलवाल्या पुढे? एक जण बसा नाही तर. अरे कोण जर आला ना तुम्हाला मी लावतो गाडी. गाडी पुढे घ्या असं. चल कुलदीप दिवस घेऊन इकडे. त्याच्यापेक्षा इकडे आतमध्ये घे, नाही तर कुलदीप आतमध्ये लाव ना गाडी. कुलदीप घे इकडे. घेईन त्याचं काही नाही. गाईज रूम बघा, 6 जणांसाठी एकदम ठीक आहे. आणि गाईज आपण इथं काही पण कुक पण करू शकतो. किचन आहे त्यांचं अवेलेबल. इकडं गार्डनमध्ये बसून मस्त चिल करू शकतो. तिकडं बसायला वगैरे. तिकडं बघा ते टेबल वगैरे. तर मित्रांनो एकदम मस्त स्टे झालाय आपला आज. इकडे रिव्हर आहे, आपलं सी आहे बरोबर ना? रिव्हर काय सी रिव्हर कळत नाही. थांब, माझ्या फॅन्स नाराज होतील. सी रिव्हर आहे काय तिकडं. अरे कोण आहे हो कचरा? असं नको दाखवते, काय बोलते भावना. तो थोडा फिट नाही पण मी पण ऍप्स पण आहे. गाईज आपल्या जेवणासाठी प्लेट वगैरे साफ होत आहे. मी म्हटलं काय झालं. हे लोक फर्स्ट टाइम काहीतरी काम करताय. गाईज हा व्ह्यू बघा. आज एकदम मस्त वातावरण आहे इथं. एकदम फील आहे. सर्व अरेंजमेंट झाली इथं. एकदम प्लास्टिक जेवण एकदम मिळून दिलेले सगळे माहिती का. बँका रिसॉर्ट रिव्हर साईड संध्याकाळ गाणे. जेवढं दिसतं तेवढं आवाज वाढवला. 2400 वसूल करणे काहीच. 2400चा विषय काहीच. तर काही 2400च्या मानाने पुरा फ्लोअर आपला आहे. आत्ता वाजले सकाळचे 7
आणि रोज सारखं सर्वात पहिले मीच उठलोय. बाकी सर्व तर बघू शकता तुम्ही, सगळे झोपलेले. बाहेर पाऊस पडतोय, भारी नजारा झालाय बाहेर. चला जाऊन बघूया कसा झालाय व्ह्यू. गाईज आपला स्टे बघा आज तुम्ही. इथं स्टे होता आपला. आणि इथनं हा बाथटबचा व्ह्यू, पुढं रिव्हर, काय मस्त आहे. तर मित्रांनो आता आपल्याला करायची आहे मॅगी मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी. खाली जाऊन मॅगी करूया. मॉर्निंग ब्रंच. एवढी इंग्लिश नाही येत ना म्हणे मला. हा व्ह्यू बघा गाईज. नदीच्या किनाऱ्यावर आहे आपलं रिसॉर्ट. इथं आपला ब्रेकफास्ट तयार होतोय आजचा सकाळचा. मॅगी. ज्ञानेश्वर शेफ फ्रॉम कन्नड. सगळे टाकून 4 पुडाला होऊन जाईल. अँड दिस शेफ इज कॉल्ड स्पेशली फ्रॉम आखतवाडे, नाशिक. फॅमिली टाईप आहे. ही सासू आहे, ही सून आहे. असे म्हणजे हीच, तिला सगळं येतं. हे आम्हाला शिकवते कसं करायचं, काय करायचं. तुम्हाला शिकवते. तू सून आहे का? तुम्ही या घरातला मेल आहे. त्याचं काय म्हणणं आहे? अरे कडक कडक हे होऊन जातात त्या. लाव तर अंगावर लावून काय होतं का? काही नाही होतं का नाही. झाली नाही का रे मॅगी? झाली नाही मॅगी अजून? अरे पाणी तापत नाही. कसं काय तापत नाही? गॅस गॅस साईडला. अरे संजय काय बरोबर नाही ठेवतो बा. संजयला काही जमत नाही ठेवायला. सगळं सामान रचलं गेलेलं आहे. ते 2 नमुने गेले पळून दूध आणायला चहा करण्यासाठी. आणि आता विशाल बाईन मीच हे करतोय. त्यांना अरेंजमेंट बी करता येत नाही काही. अरे यार, ते मिक्सर कोणी काढला. आता परत सामान रचावं लागेल. पाचच्या 15 मिनिटं नाचला. 5च्या वर जाऊन अरे मस्त आलाय फक्त पिक्चरचा डायरेक्टरच टाकताय तो. हा भोसडीचा असा घेऊन यांच्या मागून गोल घुमायचं लावडे घेतला, सगळा घेतला मग. आता असं घेतलं ना, असं जात तिकडं. खरं इथं डायरेक्ट हाय थोडं खडक खडक राहत तो उभा. मित्रांनो हे ॲटमॉस्फिअर बघा, किती भारी वातावरण झालंय. बाहेर पाऊस पडतोय, साईडला रिव्हर आहे आणि इथं आम्ही मॅगी खातोय. मॅगी एकदम भारी बनवली. अशा ठिकाणी मॅगी खाण्याची एक मजाच वेगळी आहे. मॅगी एकदम भारी बनवलेली आहे कुलदीपने. अशी टेस्टी ना, कधी नाही खाल्ली अशी मॅगी. हे भाऊ तर डायरेक्ट भांडे घेऊन बसले. तिथं स्टे होता आपला. गाडी काढली आता, पण मागं एकदम ट्रॅफिक झाले त्यामुळे थांबले सर्व. आता काढावं लागेल, ट्रॅफिक पण कमी झाले.